प्रिंट मीडियामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला की मकरंद देशपांडे हे प्रभारी झाले, मग शेखर इनामदारांना थोडा सेटबॅक मिळाला. प्रामुख्याने आज थोडं प्रिंट मीडियामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला की मकरंद देशपांडे हे प्रभारी झाले, मग शेखर इनामदारांना थोडा सेटबॅक मिळाला. तर भारतीय जनता पार्टी कळायला थोडा वेळ लागतो, पण पूर्ण लोकशाहीवर आधारित ही पार्टी आहे. बूथ पासून राष्ट्रीय अध्यक्षपर्यंत सगळ्या निवडणुका, नियुक्त्या, सदस्यता दर 6 वर्षांनी होणं, 18 कोटी तर मेंबरशिपच झाली. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरची काही रचना लावलेली असते. त्याच्यामध्ये शेखर इनामदार हेच निवडणुकीचे प्रमुख आहेत. मकरंद देशपांडेंची प्रभारी म्हणून घोषणा झाली, त्यातला आपल्याला कळणारा अर्थ पालक. कोणीतरी एक प्रभारी लागतो, पालक लागतो, जो सगळ्यांमध्ये समन्वय घडवेल. निवडणूक प्रमुख जो असतो तो प्रत्यक्ष फील्डमधलं किती प्रभाग, किती रिझर्वेशन, कोण इच्छुक, कोण एलिजिबल असं करत असतो. स्वाभाविकपणे आपल्या टीमला बरोबर घेऊन काम करत असतो. ती टीमही आम्ही घोषित केली आहे की दोन्ही आमदार सुधीरदादा, सुरेश भाऊ, अध्यक्ष प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार अशी ती टीम आहे. त्यामुळे शेखर इनामदार निवडणूक प्रमुख, मकरंद देशपांडे प्रभारी आणि अतुल भोसले हे निरीक्षक आहेत, जे कोल्हापूर आणि सांगली या 2 महानगरपालिकांना निरीक्षक आहेत. असे शिवेंद्रराजे इचलकरंजीला निरीक्षक आहेत. अशी ती आमची जेवढ्या म्हणून एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये घडणाऱ्या समस्या लक्षात घेऊन माणसं अपॉइंट करता येईल तशी आम्ही करतो. तशी अन्य पक्षामध्ये नाही स्थिती. त्यांचा बूथ नावाचं युनिट नसतं, शक्ती केंद्र नावाचं युनिट नसतं, मेंबरशिप नसते. राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा त्यांचे 10-10 वर्ष ठरत नाहीत. काँग्रेसचा शहराचा अध्यक्ष खूप मोठ्या गॅपने आता ठरला. आणि त्यामुळे असं ज्यांच्याकडे विदिन पार्टी लोकशाही नाही, त्यांना हे सगळे विषय कळणार नाही. तर हा एक सुरुवातीला विषय क्लिअर करतो. दुसरं, आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली, त्याच्यानंतर आम्ही RPI बरोबर बैठक केली आणि आम्ही जनसुराज्याबरोबर बैठक केली. ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या 2929 महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने शिवसेना, RPI या काही भागामध्ये जनस्वराज्य, या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची. राष्ट्रवादी पण जिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल, बरोबर घ्यायची. त्यामुळे इथे सुद्धा आमचा प्रयत्न हा शिवसेना, RPI, जनस्वराज्य बरोबर राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा राहिला. पण गेले 2-3 दिवस त्यांचं काहीतरी वेगळं चाललंय असं कळतं. एक बैठक पण झाली, एक भेट पण झाली. असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही, पण त्यांचं त्यांना काय ठरवायचं ते ठरवू दे. तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्या आहेत, देता येतील का, काही अडचणी आहेत का, अशा बैठका आज झाल्या. पार्टीची झाली बैठक की आता इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केली, त्यांचे इंटरव्ह्यू झाले. जेवढ्यांनी इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्व्हेसाठी मान्य देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या एका एजन्सीकडे नावं गेली. आता उद्या ही एजन्सी प्रत्येक प्रभागाच्या अबकडामध्ये 3-3 नावं शॉर्टलिस्ट करून देईल की ह्या 3 नावांमधलं नाव सिलेक्ट करा. 21, 22, 23 आमची जी 5 जणांची टीम आहे, अतुल बाबा आता कराडला असल्यामुळे, जवळ असल्यामुळे वारंवार येतील. ही टीम त्या सर्व्हेचा रिपोर्ट आणि आपलं आकलन याचं मॅचिंग करण्याचा प्रयत्न करेल. 90% ठिकाणी ते मॅचिंग होतं. 10% ठिकाणी सर्व्हेत एक म्हणालेलं आमचं आकलन वेगळं आहे. तो डिबेट होतं. कधी कधी हे डिबेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जातं. आमचा प्रयत्न असा आहे की सगळ्याच सीट्स शिवसेनेला कुठल्या द्यायच्या, RPIला कुठल्या द्यायच्या, जनस्वराज्याला कुठल्या द्यायच्या, आपण कुठल्या लढायच्या, आपल्यामध्ये नव्याने आलेल्या जयश्री बहिणींच्या किती, आपल्याला नव्याने आलेल्या पृथ्वीराज पाटलांच्या किती, असं सगळं इथेच संपवावं असा आमचा संकल्पही आहे आणि प्रयत्न आहे. पण माणसाच्या कामामध्ये कधी कधी अशी स्टेज येते की हे जरा वर